पाटीलने आणि फिल्डिंग स्वीकारलं. प्रेक्षकांच्या गर्दीबद्दल आपण चर्चा करत होतो. अनेक बाईक आहेत, खरं तर एवढ्या बाईक आहेत, 5-6 बाईक आपल्या डोळ्यासमोर आहेत. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी देखील बाईक दिली आम्हाला आर्यन ग्रुप चिरलेने समीर शेठ पाटील. मोहन शेठ लबडे यांनी बेस्ट बॅटरसाठी बाईक दिले. त्याचबरोबर चिवताई अर्थातच चित्रलेखाताई पाटील यांच्या वतीनं देखील बेस्ट बॉलरसाठी आपल्याला बाईक आहे. आदरणीय मंगेजी वाकडीकर साहेब जे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत यांच्या वतीने लकी ड्रॉसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. सुयोग स्पोर्ट्स दापोली ही गोष्ट फार चर्चेत आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. सुभाषजी म्हात्रे साहेब आणि पप्पू शेठ विचारे यांच्या वतीनं फायनल मॅचमध्ये जो आयवा कॅच आपल्या भाषेत म्हणायचं झालं फुल फायनल डेला, ओके तर मी करेक्ट करतो, फुल फायनल डेला जो कॅच पकडेल त्याला तर शूज देखील आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामधून एक लकी ड्रॉ. चला टायमिंग सेट करा. यस थँक्यू अंपायर. टाईमही आपण सेट करूया. तर संपूर्ण दिवसभरामध्ये जो नशीबवान असेल त्या नशीबवानाला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी आणि ती आम्हाला दिले सुभाषजी म्हात्रे आणि पप्पू शेठ विचारे यांच्या वतीनं. याबद्दल नक्कीच चर्चा करू. आणि जो कॅच पकडेल संपूर्ण दिवसभरामध्ये उद्या त्यांच्यासाठी सिक्सरचे शूज देखील आहेत. म्हणजे तुम्ही कॅच पकडली तर तुम्हाला पारितोषिक आहेच, मग कॅचेस किती होऊ दे. तर ही मोठी नामी संधी आणि उद्या भोजनाची देखील व्यवस्था आहे. पप्पू शेठ विचारे यांचं नाव आलं. गेल्या वर्षीची त्यांची स्पर्धा रोशनजी पाटील सर देखील आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या स्पर्धेमध्ये 40 संघांना 5-5 हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं होतं. म्हणजे तब्बल 2 लाख रुपये मात्र दिले होते सर्व संघांना. समर्थ सुयोग सुविधा धुमाळ यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी देखील शूज आहेत. पेजारी पोयनाड अलिबागचे आहेत आमचे, आकर्षक शूज आहेत ब्रँडेड ॲसिक्सचे. क्या बात आहे. तर हे जे खेळाडू आहेत ज्यांनी आयुष्यभर स्ट्रगल केलं संधीसाठी बक्षिसांसाठी, त्यांनी उभारलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या सुपर 16 मध्ये महत्त्वपूर्ण स्वागत. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक 6वा. हो पहिलाच बॉल उडवलाय, बॉल वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. फलंदाज साईराज मानेच्या बॅटमधून येतोय षटकार आणि कॅच पकडले प्रेक्षकाने. आयोजक 200 रुपयांचं कॅश प्राईज. क्या बात आहे. तर या ज्याने कॅच पकडले त्याने मंचावरती या. सुरुवात झाले. पा उद्या सिक्सरचे शूज आहेत प्रत्येक कॅचसाठी, प्रेक्षक कमाल कॅचसाठी. आणि 200 मध्ये 4 कुपन पाडले आणि उद्या जर का बक्षीस मिळालं, क्या बात आहे. डबल धमाका मग तर. पहिलाच बॉल सीमारेषा पार साईराज मानेचा. हो पुन्हा ऑन साईडची बाउंड्री टार्गेट करायची होती. गोलंदाजीसाठी शुभम डाकी आहे. भावेश नाईक आणि साईराज माने सध्या मैदानात. रायगड प्रीमियर लीग दुसरं पर्व पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा सामना क्रमांक 6वा चालू आहे. GS स्पोर्ट्स नागोठणे या टीमला लीड करतो आहे अक्षय पवार आणि दुसऱ्या बाजूला सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेन या टीमला लीड करतोय चैतन्य पाटील. आणि सतीश पवारने प्रेक्षक कमाल कॅच पकडले होते आणि त्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज मात्र इथे देण्यात आलंय. अभिनंदन. हो ड्राईव्ह केला बॉल, एक्स्ट्रा कव्हरमधून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय. फक्त एकच धाव घेतली जाईल. स्पर्धा चालू झाल्यापासून पाऊस फार कमी पडलाय. आकाश तारेकर मगाशी आमची चर्चा चालू होती, त्याने तर मोजून ठेवलंय. त्यांना ठाऊक आहे की किती मिनिटं पाऊस पडला आणि कधी पाऊस पडला. तर पाऊस पडणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे पावसाळी क्रिकेटमध्ये. 7 धावा धावफलकावर. थोडं गरम आणि तप्त वातावरण आहे. पुन्हा ऑन साईडची बाउंड्री टार्गेट करतोय फलंदाज भावेश नाईक. आता यावेळी आहे आयकॉन प्लेअर या टीमचा. सिंगल घेतली जाणार. 8 दिवस आपण ग्रुप स्टेज पाहिला, आजचा 9वा दिवस आहे. सुपर 8ला संघ जे दाखल आहेत त्यांचे पण फ्रेश ड्रॉ होणार आहेत. 6वी मॅच समाप्त झाल्यानंतर किंवा 7वी मॅच समाप्त झाल्यानंतर ते फ्रेश ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणजे सर्व काही पारदर्शक ठेवण्याचं काम या आयोजक मंडळीने मात्र केलेलं आहे. 8 धावा धावफलकावर. पहिलं षटक. 5 षटकांचा सामना. कंपल्सरी चेसिंग. हो साईराज मानेचा हा फटका. वाडिश लॉंगॉपच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव मात्र घेतली जाणार. आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाचं आणि पंच इथे नो बॉल घोषित करतायत. रिव्ह्यू घेण्यात आलाय फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. तिसरे पंच
इट्स अ नो बॉल. तर रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. रिव्ह्यू गमावला फिल्डिंग करणाऱ्या टीमने नो बॉल घोषित केलाय. तर नो +1 अशा 2 धावा. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना आयोजक मंडळींकडून येते की कुपन कोणी घेऊ शकता, फक्त तुम्ही तुमचं नाव निघाल्यानंतर इथे उपस्थित असायला हवा. उद्या आमच्या पाहुण्यांनाही वाटलं की नाही जरा मजा करूया, फाडूया कुपन, तर त्यांच्यासाठी देखील उपलब्ध आहे. आयोजकांना वाटलं तर आयोजकांसाठी पण उपलब्ध आहे. आणि ज्याला गाडी मिळेल तर आणखी एक महत्वाची सूचना, मला असं वाटतं हा खूप मोठा निर्णय म्हणावा लागेल आयोजकांचा. फ्रीडचा बॉल होता त्यामुळे कोणतीही चिंता नाही. मला असं वाटतंय भावेश काहीतरी सांगतोय, खुणावतोय. मागे जर का कोणी पब्लिक उभी असेल तर त्यांना विनंती आहे की त्याच्या ज्या आय झोनमध्ये की कुणी उभे राहू नका, जेणेकरून त्याला डिस्टर्बन्स होईल. तुम्ही खेळाडू आहात, लक्षात असू द्या, तोही खेळाडू आहे. कारण बॉलरचा हात चेंडू जिथून रिलीज होतो त्याच्या मागे जेवढं डिस्टर्बन्स नसेल तेवढं खरोखरच चांगलं आहे. फ्रीडचा हा बॉल होता. धावसंख्या ती 11. पहिलं षटक लांबलचक षटक थोडं शुभम डाकीचं. ओ फुल टॉस बॉल. बॉल समोर वाईडिश लॉंग ऑनला जाईल, तो देखील सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. आणि पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमने. अंपायर फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. चला तर शेवटचा बॉल देखील रिव्ह्यू घेतला जातोय. एक महत्वाची सूचना, सर्व इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला तर शेवटच्या चेंडूवरती फक्त षटकार आला. आयोजक आयोजकांनी प्रेक्षकांसाठी असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली. आकाश तारेकर इथे होते, विशाल जितेकर होते, की ज्या प्रेक्षकाचं नाव येईल त्याने 50 रुपयाचं कूपन फाडलंय. भले तो इथे उपस्थित नसेल तरीसुद्धा त्याच्यासाठी इथे वाट पाहिली जाईल. सो इट्स अ कन्फर्म की ज्याचं नाव येणार त्यालाच ती इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाणार. याच्या मागचं कारण का, तर आयोजकांचं म्हणणं आहे की त्याने 50 रुपयाची कूपन फाडले आणि तो नशिबवाने ती दुसऱ्याला दिली जाणार नाही. तर हा खूप मोठा निर्णय आहे. आणि उद्या प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कमाल कॅचमधून देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी आहे जी सुयोग स्पोर्ट्स दापोलीचे सुभाषजी म्हात्रे आणि पप्पू शेठ विचारे चौकचे वावरलेचे त्यांनी मात्र इथे दिलेली आहे. पहिल्या षटकात धावसंख्या 17 झाल्यात. अशा अनेक पारितोषिक आहेत. राकेश भाऊ गायकवाड जे रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं देखील आयकॉनसाठी सिरीजचं पारितोषिक देण्यात आलं आहे. त्याचबरोबरीने स्वप्नीलजी सोनटक्के साहेब असतील, एम क्रिएशन असेल, बेस्ट यंगस्टरसाठी पारितोषिक आहे. बरीच पारितोषिकं. खुला टाकलेला बॉल, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. आत्तापर्यंत एकही विकेट नाही आहे. शुभम नाईक, भावेश नाईक आणि त्याचबरोबर साईराज माने. सध्या साईराज माने आपल्या टीमला लीड करतोय. कदाचित तिथे बॅटची कडा आणि चैतन्यने कॅच पकडले. विकेट कीपर आणि फलंदाज बाद. पहिला धक्का साईराज माने बाद होतो. 18 वरती पहिला धक्का. सावली क्रिएशनचे मालक मगाशी इथे उपस्थित होते आणि या स्पर्धेमध्ये टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत प्रमोद शेठ मस्कर साहेब, ओमेगा
ग्रुपचे सर्व यांच्या वतीने चेंडू आम्हाला पुरस्कृत केलेत. सिक्सर सुप्रीमो कॅप स्पॉन्सर केल्यात. ओजी स्पोर्ट्स ट्रॉफी स्पॉन्सर आहेत पिंट्या शेट घरत शेलगर. त्याचबरोबरीने सन्मान चिन्ह पंच समिती सदस्य मनीषाताई गजानन पाटील. त्याचबरोबरीने को पावर्ड बाय मगाशी अजय पाटील साहेब उपस्थित होते. सिद्धिविनायक डेव्हलपर्सचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांचाही मोठा सन्मान आपण इथे केला. आणि त्याचबरोबरीने JMM इम्प्रा यांचेही मनापासून खूप खूप आभार. तर पहिल्या विकेटचं पतन मात्र इथे झालं आहे. स्वतः कॅप्टन मैदानात दाखल झाला अक्षेप पवार. जास्त वेळ घेऊ नका कारण 6वी मॅच चालू आहे. इथूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे ते लक्षात असू द्या. गोलंदाजी करतो विनीत माळी ज्याने नुकताच विकेट घेतलंय साईराज मानेची. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिट. सो रनआउटने घात केलाय GS स्पोर्ट्स कुहिरे नाघोटनेचा. कारण अक्षेप पवार टीमचा कॅप्टन आक्रमक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात विनीत माळीने बाद केलाय. हे मोठी विकेट अक्षय पवारची. पहिला चेंडू फेस करत होता. चैतन्य पाटीलचं सेलिब्रेशन पहा. जसा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला. विनीत माळी तिथे पोचला मागे वळला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट केलं. काय लाईव्ह टेलिकास्ट आहे. बरोबर सर्व गोष्टी पकडतायत. जणू काय एखाद्याला वाटेल की एका 15-16 कॅमेरे लावले असतील एवढे सगळे अँगल दाखवत आहेत. हा पहा आणखी एका वेगळ्या अँगलने इथे बरोबर डायरेक्ट हिट केला तो विनीत माळीने. आणि अक्षय पवार मात्र इथे बाद झाला. हा कस लागतो खऱ्या अर्थाने. नुसता आयोजकांचा कस लागत नाही तर लाईव्ह टीमचा देखील कस लागतो. जर लाईव्हची स्ट्रीम बंद झाली तर नुसते फोन येतात नुसत्या बोंबा. आणि लाईव्ह चॅटला तर प्रश्नच येत नाही. सध्या ध्रुवला तुम्ही पाहताय किती कुपन फाडले ठाऊक नाही. 10 फाडले अशी माहिती आकाश तारेकर स्वतः देत आहेत. 18 वरती 2 व्हिडिओ गेल्या वर्षी देखील आकाश तारेकर बाद झाल्यानंतर म्हणजे बाबा बाद झाल्यानंतर मुलाची काय अवस्था होते आणि हे सर्वांना माहिती आहे. परंतु या स्पर्धेचा सर्वाधिक आवडता क्षण माझा कोणता वैयक्तिक असेल तर जी सुमित डोंगडेची कंपनी आतमध्ये गेलेली ना डी कंपनी त्याच्यासारखा क्षण नाही. या स्पर्धेतील सर्वाधिक महत्त्वाचा क्षण आकर्षक क्षण सुमित डोंगडेची ती डी कंपनी. 4 ते 5 त्याचा स्क्वॉड आतमध्ये होता. डॉग स्क्वॉड. कदाचित सुमित डोंगडेची मॅच असेल तर ते पुन्हा एकदा येतील. त्याची संपूर्ण डी कंपनीला ते विशेष प्रेम आहे आणि मॅच आहे पुढची. चला जास्त वेळ घेऊ नका लगेचच मॅचला सुरुवात करा. शुभम कदम मात्र मैदानात दाखल झाला. पाहुण्यांचं आगमन होतं आहे. सर्वांचं स्वागत या क्रीडा मंचावरती आपण करतोय. या स्पर्धेची टॅगलाईन फार महत्त्वाची आहे. खेळाडूंसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे ज्यामध्ये खेळाडूच फार महत्त्वाचे ठरत आहेत. पाहुण्यांचं स्वागत या मुख्य मंचावर. 18 वरती 2. हो आले आक्रमण. माफी असावी. भावेश नाईक सध्या स्ट्रायकर एंडला आहे. चांगली गोलंदाजी विनीत माळीकडून चालू आहे. छोट्या उंचीचा खेळाडू आहे परंतु चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय. आयकॉन प्लेअर आहे मानकोलीचा. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता विनीत माळीचा परंतु असफल ठरला. खूपच दूर राहिला त्यामुळे पंच इशारा करतात वाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव. ॲज अ आयकॉन खूप मोठी जबाबदारी असते. मागच्या दोनही मॅचमध्ये बॉलरच मॅन ऑफ द मॅच ठरलेत. 19 वरती 2. आय थिंक मयूर वाघमारे आणि त्यानंतर दिनेश पाटील. एकाने 6 दिल्या एकाने 7 दिल्या. लॉंग ऑफच्या दिशेने आज स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक आहे परंतु नाही थांबू शकणार. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई सध्या जिंकले भावेश नाईकने. बॉल ओलांडतो सीमारेषा. चौकार. चांगली फटकेबाजी अपेक्षा आहेत. कॅप्टन बाद झाला. आघाडीचा फलंदाज साईराज माने बाद झालाय. आता आयकॉनला आपल्या संपूर्ण संघाची जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. GS स्पोर्ट्स नागोठणे टीमची. विनीत माळी प्रयत्न तेच चालू आहेत की फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा. मला एका बाईटमध्ये आठवतं आहे की या रायगड प्रीमियर लीगमध्ये सुमित ढेकलेने दिली होती. रबर बॉलमध्ये गोलंदाजांनी वाचायला जाऊ नका नाहीतर तुम्हाला फलंदाज घाम फोडेल. हो क्लीन बोल्ड.
ही जणू का माझ्यासाठी चपराक होती. डायरेक्ट स्टंप वरती बुंधा मारला गोलंदाज विनीत माळीने. फलंदाज बाद आयकॉन प्लेअर शुभ भावेश नाईक. या टेंडर हे मानकोलीच्या विनीत माळीने ॲज अ आयकॉन प्लेअर गोलंदाजी करत असताना आयकॉन प्लेअर भावेश नाईकला मात्र क्लीन बोल्ड केलं. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा विनीत माळीकडून. अक्षय पवारला डायरेक्ट हिट करून रनआउट केला आणि त्यानंतर आयकॉन प्लेअर भावेश नाईकची देखील विकेट घेतली. 2 महत्त्वाच्या विकेट. तर विनीत माळी या गोलंदाजासाठी कारण 2 विकेट महत्त्वाच्या आल्या. एक अक्षय पवारची आणि त्याचबरोबर भावेश नाईकची सुद्धा. आणि त्याचबरोबर साईराज मानेची देखील विकेट. अक्षयची विकेट ती रनआउट होती म्हणजे एकूण 3 विकेट आल्या. तर टोटल 5,000 रुपयांचं पारितोषिक दर्शनजी म्हात्रे साहेब. सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेनचे जे संघ मालक आहेत दर्शनजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने आयकॉन प्लेअर मानकोलीचा विनीत माळीला तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. खेळ पलटी केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. चैतन्य पाटील गेल्या वर्षीचा रायगड प्रीमियर लीगचा रबर बॉलच्या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक त्याने पटकवली होती. सध्या तो टीमला लीड करतोय परंतु डिस्कशन जास्त करू नका. लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. सन्माननीय दर्शनजी म्हात्रे साहेब सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेनचे पुरस्कर्ते संघ मालक यांच्या वतीने विनीत माळीला नुकताच 5,000 रुपयांचं कॅश प्राईज झालंय. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेचच फलंदाज आपणही सहकार्य करा. सध्या मैदानात संतोष मदने आणि त्याचबरोबर शुभम कदम. आतापर्यंत दोन्ही फलंदाज एकही चेंडू खेळलेले नाहीयेत. प्रमुख जबाबदारी मात्र पार पाडावी लागणार या दोन्ही फलंदाजांना. आणि बॉलिंगसाठी आलाय 3ऱ्या षटकात शुभम डाकी. 5 षटकांचा सामना सुपर 16च्या लढती 6वी मॅच. हो पाटला केला चेंडूचा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मात्र ते दिली जाणार. पहिल्या ओव्हरमध्ये 17 देऊन सुद्धा कॅप्टनने विश्वास टाकलाय शुभम डाकीवर. फ्रंटलाईन बॉलर आहे सध्या मैदानात शुभम कदम आणि संतोष मदनेला तुम्ही पाहताय GS स्पोर्ट्स नागोठणे टीमकडून. सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेनच्या विरोधात. शुभम ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु अंगावरती चेंडू आदळतोय. जबाबदारी घ्यावी लागेल. रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. GS स्पोर्ट्स कुहिरे नागोठणे टीमचे संघ मालक गिरीकजी खोडेकर साहेब त्याचबरोबर तुषारजी शिंदे प्रणितजी रिकामे आणि व्यवस्थापक आहेत आणि मेंटॉर अभि मानकर. व्यवस्थापक मॅनेजर विषयी देखील या ओव्हरनंतर आपण काही चर्चा करूया कारण स्वतः कांचन पालकर स्कोरर त्याचबरोबर त्यांची टीम जरीमरी आई ढाबा मीत 11 मोह कोल्हे हा संघ देखील सुपर 8मध्ये पोहोचलाय. रोशन पाटील सर सध्या इकडे आमच्या समवेत पंडालमध्ये त्यांचाही संघ वीर मराठा जोहे पेंड तो देखील संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय. पॉइंटला बॉल ढकललाय. दुसरी धाव घेण्याची ते नामी संधी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे यश मात्र मिळालेले आहे. 2 धावा दुहेरी धाव आणि या दुहेरी धाव संख्येने धाव फलक सध्याच्या घडीला पोहोचतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय चैतन्य पाटीलच्या दिशेने चेंडू आला. चांगला निर्णय पंचांकडून. भले विकेट किपरच्या ते मागे उभे होते बरोबर नजर होती त्यांची. बॅटरने बॅट कुठे टेकले त्याचबरोबर कसे पुढे नेले बरोबर करडी नजर आणि त्यामुळे हा निर्णय देताना त्यांना कोणताही अडचण मात्र आली नाही. 27 धावा. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम तयारीत राहा. वन्स अगेन व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा देतोय शुभम डाकी.
रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष वेगवान बॉल, पंचांकडे जोरदार अपील आणि पंच सांगतायत की माझ्या समोरच उभा टाकला गोलंदाज शुभम, त्यामुळे निर्णय मला काही देता आला नाही. हीच माहिती लेगबाईच्या स्वरूपात. रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष ज्या अध्यक्षांनी अनेक समालोचकांना एक मोठं व्यासपीठ तयार करून दिलं. जवळजवळ जरी ग्रुप मेंबर 250 पर्यंत सीमित असले तरीसुद्धा त्याहूनही अधिक मला असं वाटतं नुसतं रायगड नाव आहे, परंतु रायगड नाव असताना देखील मुंबईचे समालोचक त्यामध्ये आहेत, नवी मुंबईचे समालोचक आहेत, खाली अगदी आपण पाहिलं रत्नागिरीचे आहेत, सगळ्या सिंधुदुर्गचे देखील आहेत, तिकडे भिवंडी देखील आहेत, ठाणे आहेत, पालघरमधील आहेत, कर्जत, मुंबई, वसई सगळीकडे पोहोचलेले रायगड समालोचक असोसिएशन आणि तिचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा शुभम डाकी अपील करतोय. पंच सांगतायत इम्पॅक्ट थोडा बाहेर आहे, बॉल कव्हरच्या दिशेने. पाहूया निर्णय काय देत आहेत. बॅट की पाय, लेगबाईच्या स्वरूपात की बॅटच्या स्वरूपात. आणि इथे पुन्हा एकदा लेगबाईच्या स्वरूपात या 2 धावा. धावा थोड्या रोखल्यात, ऊन अगदी कडक पडले एकदम. आता प्रेक्षकांना असं वाटते की चौकार षटकार आले पाहिजे, षटकार आणि ती कॅच मी घेतली पाहिजे, 200 रुपयांचं पारितोषिक जिंकलं पाहिजे. उद्या नशीबवान ठरलात तर उद्या इलेक्ट्रिक स्कूटी देखील मिळू शकते. 31 वरती 3. संतोष मदने आणि शुभम कदम, GS स्पोर्ट्स कुहिरे नागोटणे. शुभम डाकी मागडा ठरला आतापर्यंत. हो, कमबॅक केलंय. पुन्हा एकदा पायाच्या दिशेनं हा चेंडू होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि कदाचित इथे रनआउट आणि फलंदाज मात्र बाद होतोय. एक धाव तर नक्कीच जोडली जाईल, परंतु फलंदाज मात्र इथे बाद झालाय. रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व 2 आणि या स्पर्धेच्या निमित्ताने थोड्याच वेळात रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब, रायगड प्रीमियर लीगची संकल्पना ज्याने बांधली आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीने देखील प्रेक्षकांसाठी एक इलेक्ट्रिक स्कूटी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेबांचं आगमन थोड्याच वेळात या मुख्य मंचावरती होणार आहे. आणि त्याचबरोबरीने रायगड प्रीमियर लीगचे 5व्या पर्वाचे यशस्वी आयोजक आदरणीय महेशजी कडू साहेबांचं देखील आगमन थोड्याच वेळात या मुख्य मंचाच्या दिशेने होणार आहे. सन्माननीय हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. सुस्वागतम सहर्ष स्वागतम. रायगड जिल्ह्याचे प्रथम नागरिक अर्थातच जिल्हाध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. सर्वांच्या वतीने आम्ही आपलं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो. हो, फुलटॉस बॉल, इथे फटका फसलाय. शुभम डाकी गोलंदाजी करतोय. चैतन्य पाटील ग्लव्स घेऊन पुढे सरकला आणि इथे चांगला झेल. फलंदाज मात्र बाद होईल. GS स्पोर्ट्स नागोटणे संघ सध्या बाखुटला आहेत. सन्माननीय अध्यक्ष साहेबांची अर्थातच आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. आणि गेल्या वर्षीचे अर्थातच 5व्या पर्वाचे यशस्वी आयोजक आदरणीय 6व्या पर्वाचे यशस्वी आयोजक आदरणीय महेशजी कडू साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत. काय योगायोग आहे पहा. सन्माननीय मयूरजी शेलार साहेब, पंचायत समिती सदस्य पनवेल, ते देखील इथे उपस्थित आहेत. योगायोग पहा. तुषार शिंदेकडे बसलेले मस्तपैकी गॉगल घालून. त्यांच्याच बाजूला रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील साहेब. त्याचबरोबरीने रायगड जिल्ह्याचे प्रथम नागरिक. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की सध्या शिक्षणावरती काय चालू आहे जंतर मंतरवरती, परंतु त्या पलीकडे
रायगडच्या शिक्षकांसाठी सर्वाधिक मोठा निर्णय कोणी घेतला असेल तर ते अध्यक्ष साहेब आहेत मंगेशजी वाकडीकर साहेब, आणि ते सध्या आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने महेशजी कडू साहेबांचं देखील इथे आगमन झालं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. सोन्या अगदी चांदीची पहिली जी ट्रॉफी आहे ती कोणी दाखवली असेल तर ते महेशजी कडू साहेब आहेत, त्यांचंही स्वागत. आणि मयूरजी शेलार साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत. ओसी इंडियाचे प्लांट मॅनेजर महेश राजामाणी साहेब देखील इथे उपस्थित आहेत, आपलंही सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीगची संकल्पना बांधण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब आहेत. कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल की रायगडचे 15 तालुके एकत्रित येऊ शकतात आणि अशा पद्धतीनं रायगडच्या क्रिकेटला आपण प्रमोट करू शकतो, या खेळाडूंना आपण एक मोठं व्यासपीठ देऊ शकतो. ते व्यासपीठ देण्याचं काम कोणी केलं असेल तर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेब. परंतु त्यानंतर राजकारणात समाजकारणात देखील तेवढेच सक्रिय व्यक्तिमत्व, आणि आज रायगडचा अभिमान, रायगडची शान म्हणून ज्यांच्याकडे पाहतात, कारण रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे, राजधानी. आणि त्या स्वराज्याच्या राजधानीचे अध्यक्ष साहेब अर्थातच मंगेशजी वाकडीकर साहेब, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. शुभम डाकी या गोलंदाजासाठी देखील पुरस्कर्ते दर्शन मात्रे यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आलंय. वळला हा फलंदाज, चांगला स्ट्रोक आहे स्क्वेअर लेगला, परंतु बॉल देखील जाईल सीमा पार, षटकार. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. क्या बात आहे. रायगड प्रीमियर लीगची धून, रायगड प्रीमियर लीगचे सर्वा. मी मगाशीच म्हटलं की कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल की रायगडातील 15 तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित आणायचं, त्यांना प्रमोट करायचं, त्यांना एक मोठं प्लॅटफॉर्म, त्यांना एक संधी उपलब्ध करून द्यायची. आणि हे काम कोणी केलं असेल तर अध्यक्ष साहेबांनी केलं आहे. आणि आता रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक मोठमोठं कार्य करण्याचं काम मंगेशजी वाकडीकर साहेब करतायत. फटका इथे फसलेला आहे, स्क्वेअर लेगला कॅच पकडली गेले, फलंदाज बाद. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. क्या बात आहे. सर्वांचं स्वागत आहे या नानोबा मैदान पारगावमध्ये. रायगड समालोचक असोसिएशनचे देखील अध्यक्ष उपस्थित आहेत. मगाशी एक पटकन मागून आवाज आला की चांदी चांदी. मी म्हणते नक्की चांदी म्हणतोय काय अध्यक्ष साहेब, संदीप पाटील साहेब. नंतर मला लक्षात आलं की महेशजी कडू साहेब आलेत. त्याचं म्हणणं होतं की सर, या आपल्या रायगडाला, आपल्या ग्रामीण क्रिकेटला पहिल्यांदा कोणी जर का चांदीची ट्रॉफी दाखवली असेल तर ते महेशजी कडू साहेब आहेत. सोन्यासारखं मन आहे. मला आठवतं की उत्सवासाठी त्यांनी रायगड प्रीमियर लीग एक दिवस केली नाही, ब्रेक घेतला ना, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सध्या ते आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. तेजस मात्रे त्यांच्या बाजूला आहेत. काहीतरी चर्चा चालू आहे. मागे अमर पवार आहेत, आकाश तारेकर, विशाल जितेकर, चॅम्बो, सुमित धोंगडे सध्या मैदानात इन ॲक्शनमध्ये मात्र दिसेल. बरेच खेळाडू आहेत. मागे रोशन पाटील देखील आहेत. संघमालक अगदी मॅनेजर आहेत, मॅनेजरच्या भूमिकेत आज संघ त्यांचा सुपर 8ला पोहोचला आहे. चैतन्य पाटील गोलंदाजी करत असताना पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. खेळाडूंसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा खरं तर आयोजकांचं विशेष कौतुक करायला पाहिजे, कारण उद्याची पारितोषिकं वाचता वाचता समालोचकांना पण दम लागू शकतो. कारण उद्या प्रेक्षकांसाठी बहुमूल्य स्वरूपात मोठमोठी पारितोषिक आहेत. बॉल फाईन लेगला चाललाय. उद्या प्रेक्षक कमाल कॅचसाठी तर शूज आहेतच सिक्सरचे. त्यामधून जो प्रेक्षक नशीबवान ठरेल त्याला इलेक्ट्रिक स्कूटी मंगेशजी वाकडीकर साहेबांनी दिले. संपूर्ण दिवसभरामध्ये प्रेक्षक कमाल कॅच जे घेतील त्यामधून देखील एक स्कूटी मात्र देण्यात येईल. आणि 4 टायटनचे वॉच आहेत, एक TV आहे, त्याचबरोबरीने एक बाईक. सो एवढं काही देण्याचं काम आयोजकांनी केलं आहे. चांगला फटका लॉंग ऑनला आणि 200 रुपयांचा कॅश प्राईज. चला या मंचावर.
शिवराय ते षटकार आलाय, गरज आहे फटक्यांची. नागोटने संघाला खोदून काढला, बॉल लॉंगॉनच्या दिशेने येतोय. मॅचकडे जाऊया. पाहुण्यांचं आगमन इथे झालेलं आहे. पाहुण्यांचं स्वागत. डायरेक्ट हिट झाला असतं तर काम बनलं असतं, परंतु 2 धावा इथे अर्जित केल्यात वेगाने. आणि आमचा प्रेक्षक ज्याने नुकताच कॅच पकडली, सूरज मस्कर आणि कुणाल निकम सध्या मैदानात. धावसंख्या ती GS स्पोर्ट्स कुहिरे नागोटणे संघाची 4थं षटक मार्गस्थ असताना 48 धावा झालेल्या आहेत, माफी असावी. थोड्याच वेळात अपडेट होतील. 48 धावा धावफलकावर. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, शेवटी येऊन चांगली फलंदाजी. बाळा त्या ठिकाणी आहे, फेक करतोय, फक्त एकच धाव मिळेल. संपूर्ण दिवसभराचा आपण खेळ पाहिला तर 65-70च्या आसपास जरी पोचले संधी आहे. 2 ओव्हरमध्ये मला अजूनही आठवते की करण मडवीने 51 धावा कुठल्या तिथून त्याने तो सामना विजयी करून दिला. आता सध्या 4 ओव्हरमध्ये 49 झाल्यात. शेवटचं षटक अद्यापही बाकी आहे. खुलून दिसतो आजचा व्यासपीठ. आयोजकांचं विशेष कौतुक. आज वाकडीकर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला लाभते. आयोजकांचा एकच मोटो आहे की खेळाडूंना प्लॅटफॉर्म सेट करून देणं, आणि याच मोटोने मागील 7 ते 8 वर्षांपूर्वी, कारण एक संकल्पना तुमच्यासमोर एखादा व्यक्ती घेऊन येतो तर त्या संकल्पनेवरती कार्यरत व्हावं लागतं, आणि ते करण्याचं काम मंगेशजी वाकडीकर साहेबांनी केलं. आणि आता सध्या ते रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. रायगड जिल्ह्याचे ते प्रथम नागरिक आहेत. हा देखील एक मोठा बहुमान आहे. रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडलेली स्वराज्याची राजधानी, आणि त्या रायगडचं नेतृत्व करणं हे सोपं काम नाही. आणि ज्या आपल्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीजवरती देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मात्र साकारलेली आहे. असं हे रायगड, 15 तालुक्यांचं रायगड, स्वराज्याची राजधानी असलेलं रायगड. आणि त्या रायगडचे अध्यक्ष सध्या मंगेशजी वाकडीकर, महेशजी कडूसाहेब, त्याचबरोबरीने संदीपजी पाटील, ही मंडळी सध्या या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र उपस्थित आहेत. 4 ओव्हर धावसंख्या झाले ते 49, विकेट गेल्यात 6. जास्त वेळ घेऊ नका. चला, पुढचा सामना असेल MD वॉरियर्स अलिबाग विरोधात भोलेनाथ अकाई 11 जासई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. सामना क्रमांक हा 6वा चालू. येथूनही आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आदर्श स्पोर्ट्स पनवेल, कौतुक करावं तेवढं कमी आहे. या सर्व आयोजकांचं जे काही मिळालंय मानधनातून, जे काही लोकांनी त्यांना दिलंय, ते त्यांनी प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मात्र रिटर्न स्वरूपात दिलंय, असंच म्हणावं लागेल. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी येतोय कौस्तुभ परदेशी. धावांची गरज आहे नागोटणे संघाला. सुरुवातीला महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. साईराज माने, भावेश नाईक, अक्षय पवार, शुभम कदम, संतोष मदने. एक वेगळ्याच ॲक्शनने बॉलिंग करत असताना कौस्तुभ परदेशी. बॉल आला वाडिश लॉंगॉनला. थ्रो चांगला आहे थेट बॉलरच्या दिशेने, परंतु गॅदर करताना थोडी अडचण. शेवटी फक्त एकच धाव. चैतन्याला ठाऊक आहे की इथे थांबवायचे. 60-62च्या आतमध्ये रोखलं तरीसुद्धा आपल्याकडे मॅच राहील. 5 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. 50 धावा धावफलकावरती. GS स्पोर्ट्स कुहिरे नागोटणे संघाच्या सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेनच्या विरोधात. 50 वरती 6. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा, दुसरं पर्व. 6 बाईकनी स्पर्धा चालू आहे. लास्ट ओव्हर. टप्पा पडला, वेगानं निघून गेला विकेटकीपरच्या हातात, परंतु लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखी एक धाव मात्र इथे जोडली जाणार. या धावा रोखाव्या लागतील, अन्यथा आजची सकाळची जी सिच्युएशन होती 62-65ची, ती कदाचित इथे तयार झाली तर मॅचमध्ये पुन्हा एकदा चैतन्य पाटील बॅकफुटला ढकलला जाईल. त्याला इथे ठाऊक आहे प्रत्येक धाव इथे महत्त्वाची. रायगडाची सर्वात मोठी स्पर्धा आहे, सध्या सोशल मीडियाला ट्रेंडिंगमध्ये असणारी स्पर्धा आहे रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा. ती जिंकायचे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हो, पायातला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, उडवला, परंतु मिड विकेटला चांगला झेल. फलंदाज बाद. हे फार असे कमी जिल्हे आहेत की ज्यांची भौगोलिक परिस्थिती तुम्हासमोर मांडली. तर हा रायगड मला असं वाटतं असा आहे की ज्या रायगडाला समुद्राची किनारपट्टी पण आहे आणि ज्या रायगडाला सह्याद्रीचा पश्चिम घाट पण आहे.
ज्या रायगडाला मुंबईसारखं अगदी मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय शहर देखील जोडलं गेलेलं आहे. आता तर डोळ्यासमोर आपल्या नवी मुंबई स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे. असं हे रायगड आहे, कुठेही कमी नाही आहे. आणि या रायगडाची प्रीमियर लीगची स्पर्धा तुमच्या आमच्या समोर आहे आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष साहेब देखील उपस्थित आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. नागोठणे संघाला अक्षय पवारला इथूनही 4 बॉलमध्ये किमान 10 ते 12 धावा पाहिजेत. मग या मॅचमध्ये नक्कीच मजा येईल आणि चैतन्य पाटील या धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. कौस्तुभ परदेशी नवीन फलंदाज, ताऱ्याचा स्वस्तिक मात्रे मैदानात आलाय. आक्रमक ऑलराऊंडर आहे. धावा कराव्या लागतील आपल्या टीमसाठी. शेवटचं षटक सध्याच्या घडीला. 6वी मॅच आजच्या दिवसभरातील. स्वस्तिक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला, पोचलाय. फक्त एकच धाव. सिंगल डिबलने इथे फरक मात्र पडणार नाही. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोचला आता 52 वरती. 52 52 धावा धावफलकावर. 3 चेंडू शिल्लक आहेत अद्यापही. आक्रमण करावं लागेल. 3 चेंडूंमध्ये 2 षटकार, एखादा चौकार. 10 धावा, किमान 8 धावा. 60चं टार्गेट. नक्कीच बरंच काही घडू शकतं. चला पुढचे दोन्ही संघ टॉससाठी या. MD वॉरियर्स अलिबाग विरोधात भोलेनाथ अकाय. जासई फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल मारलाय सीमारेषा बाहेर. फलंदाज कुणाल निकमचा संघर्ष चालू आहे. नागोठणे टीमसाठी येतोय षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. क्या बात आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आलेली आहे. तिसरे पंच तपासतायत. DRS मात्र इथे घेण्यात आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला आता आज षटकार होता. वेस्ट साईडसाठी मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात आला होता, परंतु तो रिव्ह्यू इथे गमावला. शेवटी काही चेंडू शिल्लक आहेत म्हणून बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतला. यानंतर आपण इथे टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा पारितोषिक दिलं जात आहे. प्रेक्षक कमाल कॅच यांनी पकडली. 200 रुपयांचं कॅश प्राईज. उद्या या. उद्या तर आनंदच आनंद आहे. उद्या भोजनाची पण व्यवस्था आहे. दुपारी मस्तपैकी बिर्याणी आहे, रॉयल बिर्याणी. 2 चेंडू शिल्लक. कुणाल निकम किमान पोचवेल का 65 पर्यंत. प्रयत्न करतोय परंतु पंच आता तटस्थ उभे राहिले आणि आता रिव्ह्यू. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. शेवटच्या काही षटकांमध्ये चेंडूंमध्ये बरंच काही घडत असताना आजच्या दिवसातील पंचांचा देखील मोठी काटकसर इथे लाभलेली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू. या सत्रातील शेवटचा चेंडू. 58 वरती 7. 58 लॉस ऑफ 7. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जातील. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा इथे सहज. अद्यापही चेंडू सापडलेला नाहीये. 3 चौथीचा प्रयत्न होतोय परंतु नाही. 2 धावा इथे जोडल्या जातील. पहिल्या 3 धावा तर चौथीचा प्रयत्न होता तो मात्र रनआउटच्या स्वरूपात परावर्तित झालाय. 3 धावा इथे जोडल्या जातील. 61 धावा झाल्या. 61 आणि 62 धावसंख्येचं टार्गेट. 62चं टार्गेट मात्र इथे चेस डाऊन करायला लागेल. बॅटिंग करत असताना सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेन संघाला. तर आपण इथे करतोय टॉस. मी पहिल्यांदा आमच्या पाहुण्या मान्यवरांना विनंती करतो की आपण या प्रेझेंटेशन डॅशमध्ये यावं. आदरणीय रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेब, आदरणीय महेशजी कडू साहेब, त्याचबरोबरीने मी विनंती करतोय आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेबांना आणि त्याचबरोबर महेशजी कडू साहेबांना की आपण हा टॉस करावा. MD वॉरियर्स अलिबाग. तर श्रेया स्पोर्ट्स असा कॉल आणि टॉस जिंकलाय तो MD वॉरियर्स अलिबाग टीमने. सुमेध काय म्हणशील? आतापर्यंत प्रवास खूप चांगला राहिला, टीमने चांगली कामगिरी केली आणि पुढचा प्रवास कसा असेल? नक्कीच 2 मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे, इथपर्यंत पोहोचलो. ही पण मॅच नॉकआउट सिस्टीममध्ये आहे. चांगला खेळू आणि चांगला जिंकण्याचा प्रयत्न करू.
फार महत्त्वाचं आहे की तुम्ही अनेक वर्ष रायगड प्रीमियर लीग खेळत आहात. रायगड जिल्ह्याची प्रीमियर लीगची संकल्पना मांडणारे आपल्या समोर आहेत मंगेशजी वाकडेकर साहेब. आता सध्या रबर बॉलची स्पर्धा चालू आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की अलिबागवरून इथे पनवेलमध्ये येत असताना की ही सर्व मंडळी, आदर्श स्पोर्ट्सची सर्व मंडळी, इतरही आयोजक तुमच्यापर्यंत, खेळाडूंपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचलेत? नक्कीच दादांनी चांगली संकल्पना केली. ग्रामीण खेळाडूंना चांगला खेळण्याचा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. ग्रामीणमधून कुठेतरी ओपनमध्ये चांगला खेळायला भेटेल नवोदित खेळाडूंना. ही चांगली संकल्पना आहे. शेवटी जाता आता निर्णय, महत्त्वाचा प्रश्न. क्षेत्ररक्षण करू. तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी आता विनंती करतो की काय वाटतंय, जास्त काही मी विचारणार नाही, परंतु स्पर्धेच्या आयोजनाबाबतीत काय म्हणाल? आयोजनाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. विशालदा आणि तेजसदा यांनी नवीन येणाऱ्या प्लेयरसाठी चांगला प्लॅटफॉर्म तयार केला आहे, तर प्रत्येकाने संधीचं सोनं करावं एवढंच बोलू. थँक्यू. मॅचला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत, परंतु त्या अगोदर एक अत्यंत महत्त्वाचे सन्मान आपण या मुख्य मंचावरती घेणार आहोत. मी आयोजकांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते रायगड जिल्ह्याचे प्रथम नागरिक, अर्थातच रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेबांचा यथेचित सन्मान आपण या मुख्य मंचावरती करावा. मी सर्व आयोजकांना विनंती करतो. खरं तर रायगडातील क्रिकेटर्ससाठी सर्वात मोठी संकल्पना ज्यांनी उभारली, रायगडातील 15 तालुक्यातील सर्व खेळाडूंना, मग ग्रामीण असू दे, शहरातील असू दे, प्रत्येक खेळाडूला एकत्रित करण्याचं काम, एका स्टेजवरती आणण्याचं काम रायगड प्रीमियर लीगची संकल्पना बांधणारे आदरणीय मंगेशजी वाकडेकर साहेब आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेबांचा सन्मान विठुराय रखुमाईची मूर्ती देऊन आपण मात्र इथे संपन्न करतोय. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. अशी ही विठुराय आणि रखुमाईची प्रतिमा देऊन, मूर्ती देऊन आपण इथे मात्र मंगेशजी वाकडेकर साहेबांना आपण इथे सन्मानित करतोय. आपण एक सन्मान करूया आणि मग साहेबांच्या मनोगताकडे आपण वळतोय. अगदी 6व्या पर्वाचे आमचे आयोजक आदरणीय महेशजी कडू साहेब, जे सातत्याने रायगडच्या क्रिकेटसाठी अगदी मोठं सहकार्य त्यांचं लाभलं आहे. आदरणीय महेशजी कडू साहेबांचं देखील सन्मान विशालजी जितेकर, तेजसजी मात्रे, त्याचबरोबर अमर पवार आणि आकाश तारेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. यानंतर रायगड समालोचक असोसिएशनचे, माफी असावी, पनवेल पंचायत समितीचे सदस्य मयूरजी शेलार साहेब यांचाही सन्मान आपण इथे करूया. खरं तर रोशन पाटील सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांनीच माहिती आमच्यापर्यंत सर्व पोहोचवली आणि आता इथे सन्मान संपन्न होतं मयूरजी शेलार साहेबांचा. पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य, सहर्ष स्वागत. आणि रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, ज्याने कित्येक समालोचकांना मोठं व्यासपीठ देण्याचं काम मागेही केलं आहे, आजही करतायत आणि पुढेही करत राहतील, अशी रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील साहेबांचा सन्मान आपण इथे संपन्न करतो आहे. आणि यानंतर क्षणाचाही विलंब न करता आदरणीय मंगेशजी वाकडेकर साहेबांना विनंती आहे की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदर्श स्पोर्ट्स आयोजित रायगड प्रीमियर लीग या प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये सर्व संघांनी इथे भाग घेतला आणि खरोखर आज रायगड प्रीमियर लीग जी टेनिसची आहे ती 6 वर्ष झालं आणि 7वं जे पर्व आहे ते आपण यावर्षी करतो आहे. आणि आज रायगड रबर प्रीमियर लीगचं हे 2रं वर्ष, पण आपण ज्या पद्धतीने आयोजन केलं ते लाजवाब. खऱ्या अर्थानं आज हे जे मैदान आहे ते सुद्धा खूप चांगलं आपण मेंटेन केलं आहे. समोर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळच्या समोर असताना छाती आमची नेहमी गर्वाने फुलत असते की समोर जो आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टमधून हे विमान जो उडतो तर खरंच खूप छान वाटतं. गेल्या वर्षी आमचे मित्र महेशजी कडू यांच्या माध्यमातून 6वं पर्व आयोजित केलं. अतिशय सुंदर स्पर्धा झाली, अतिशय देखणं असं आयोजन केलं आणि त्या आयोजनामध्ये पॅव्हिलियन असेल, तिथली जी व्यवस्था होती तीसुद्धा फार अतिशय सुंदर होती. आणि ह्या वर्षाचा आयोजनाचा मान परत मला दिला आणि यावर्षीसुद्धा रायगड प्रीमियर लीग अधिक उंचावर कशी जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. आणि पुढील 3ऱ्या पर्वासाठी पण तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद अध्यक्ष साहेब. सन्माननीय अलकेशजी जाधव साहेबांचा देखील आपण इथे सन्मान करतोय. अलकेशजी जाधव साहेबांचा देखील आपण सन्मान करूया. आकाश तारेकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते अलकेश जाधव साहेबांचा सन्मान करावा. चला, जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला आपल्याला सुरुवात करायची.
धन्यवाद आदरणीय मंगेशजी वाकडेकर साहेब. आणि त्याचबरोबर ओसी इंडियाचे प्लांट मॅनेजर सन्माननीय महेश राजमाणी सर. प्लांट लीडर माफी असावी, प्लांट लीडर महेश राजमाणी सर ओसी इंडियाचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान विशाल जितेकर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते करावा. इट्स अ रिअली बिगेस्ट थिंग. एक प्लांट लीडर ओसी इंडियाचे आपल्या समवेत आहेत महेश राजमाणी सर आणि त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. सहर्ष स्वागत, धन्यवाद, आपले मनापासून आभार. आणि आता जाऊया आपण मॅचच्या दिशेने. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात झाली आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत कुणालजी दाते सर. धन्यवाद समीर सोमने सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोपरच्या वतीने आणि त्याचबरोबर आदर्श स्पोर्ट्स आयोजित रायगड प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने ही वाटचाल करणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. नुकतंच आपण पाहिलं मंगेशजी वाकडेकर या रायगड जिल्ह्याचे प्रथम नागरिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. 6वं पर्व ज्यांनी गाजवलं असे महेश शेठ कडू हे देखील इथे उपस्थित आहेत. आणि रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीपजी पाटील, तुषार शिंदे साहेब तिथे उपस्थित आहेत. दर्शन मात्रे जे संघ मालक आहेत त्यांनी सुवर्ण संधी निर्माण करून दिली आहे. कुठल्याही फलंदाजाने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मॅच ऑन, सामन्याला सुरुवात इथे केली जाते. शुभम जाधव पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट केला. डीप पॉइंट मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे परंतु त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. 1-2 धावा मिळतील 4 चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आणि याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचे सगळेच सह आयोजक यांचे इथे आगमन होते. अंकुशदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आता इथे उपस्थित होते. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या क्रीडा नगरीमध्ये. आपलं स्वागत एमडी ग्रुप, स्वागत आहे आपलं या क्रीडा नगरीमध्ये. कारण दरवर्षी रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग म्हटल्यानंतर वीर दमदार आमदार आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ज्यांनी आयोजन केलं या संपूर्ण कमिटी मेंबरचा सन्मान आता इथे केला जाणार आहे. एक चांगली भेट आमदार साहेबांच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इथे पाठवण्यात आलेली आहे. आणि सगळे कार्यकर्ते एमडी ग्रुप, महेंद्र शेठ दळवी ग्रुप इथे उपस्थित झालेला आहे. अलिबागचे आमदार वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं आयोजन दरवर्षी ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. प्रचंड गर्दी त्या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी पाहिली आहे. एक थार कार देखील या वर्षी आपण पाहिलं. खेळाडूला, संघ मालकांना जिमनी ही कार इथे देण्यात आली होती आणि खऱ्या अर्थाने ती स्पर्धा प्रचंड गाजली आहे रायगड जिल्ह्यामध्ये. आणि आपलं सगळ्यांचं अलिबागवासी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 5 धावा फलकावर लागल्या. 3 बॉलचा खेळ सध्या तरी संपलाय. चैतन्य पाटील आणि विनीत माळी. विनीत माळीसाठी हा बॉल फुटवर्क नव्हतं. विनीत माळीचं मानकोलीचा हा खेळाडू आहे. याही वेळेला बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु कनेक्शन नाहीये. बॉल थेट सीमार इथे विकेट किपरच्या हातामध्ये चालला. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. विनीत माळी सध्या भन्नाट फॉर्म मध्ये मानकुलीचा हा खेळाडू. मी त्याला नेहमीच म्हणत असतो स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. करतो गोलंदाजांची हवा टाईट परंतु सध्या तरी त्याला शांत ठेवलंय आणि तो जर टिकला तर धावांचा पाठलाग यशस्वी होईल. त्याची विकेट घेतली. चैतन्य पाटील महत्वाचा खेळाडू. हे 2 खेळाडू सगळ्यात महत्वाचे असतील रामवाडी पेन सात्विक अँड स्वरूप 11 साठी.
बॉल हवेत आहे, बैठक मारलाय, उंच चाललाय, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू, तो घसरला आणि दुसऱ्या फिल्डरने कॅच पकडलाय. फलंदाज बाद. विन इट बॅक टू द पॅव्हिलियन. सारा जनते पहा MD ग्रुपचे सगळेच हे सहकारी इथे उपस्थित झालेले आहेत. तर सगळ्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून या सगळ्याच आयोजकांचा सन्मान करण्यात आला. अंकुशदादा पाटील सगळी फौज घेऊन इथे आलेले आहेत अलिबाग मधून. खास आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत MD ग्रुपचं. आणि पुढच्या सामन्यामध्ये त्यांचा संघ देखील इन ऍक्शन असणार आहे. वेलकम, तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खूप साऱ्या शुभेच्छा. मला वाटते दहीहंडीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. वीर दमदार आमदार दहीहंडी येणाऱ्या 29 तारखेला त्याच क्रीडांगणावर 5 लाख रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलंय त्याही दहीहंडीमध्ये. सो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदार साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मनपूर्वक शुभेच्छा आहेत त्याही कार्यक्रमासाठी. आणि ज्यावेळेला वीर दमदार आमदार हे नाव लागतं त्यावेळेला सगळे शो हिट करून जातात हे सगळेच कार्यकर्ते. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो पहिले षटक इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 5-1. फलंदाज बाद. चैतन्य पाटील अजूनही मैदानामध्ये खेळतोय परंतु मैदानामधून बाहेर गेलाय. विनीत माळी नवीन फलंदाज आलाय. अमय पाटील दोन्ही सख्खे चुलत भाऊ सध्या मैदानामध्ये खेळत असताना अमय पाटील आणि चैतन्य पाटील टाकी गाव हे नाव चर्चेमध्ये आणलं या खेळाडूंनी. महाराष्ट्र एका सामन्यामध्ये खेळण्यासाठी गेला होता अमय, तो देखील उपस्थित नव्हता याच्या अगोदर, परंतु आता तो मैदानामध्ये आलाय चैतन्य पाटीलच्या बरोबरीने. आता त्याला डाव सावरणं गरजेचं आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना दिसेल. स्वस्तिक मात्रे, सात्विक अँड स्वरूप रामवाडी पेन आणि त्यांच्या विरुद्ध GS स्पोर्ट्स कुईरे नागोटने असा सामना आपल्या समोर रंगत असताना 15 तालुक्यातील हे सगळेच रणधुरंदर या रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम असं नियोजन, आयोजन. हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये क्रिकेटची वाटचाल सुरू आहे. आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला 8 सामने पाहायला मिळतात. उद्या या स्पर्धेमध्ये 7 सामने खेळवले जाणार आहेत. बॉल हवेत आहे, चान्स आहे, कवचला, फिल्डर नाही आहेत. एक धाव तरी इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरा धाव परत सुरू झालाय आणि इथे मात्र अमय पाटीलने ती दुसरी धाव डेंजर एंडला कंप्लीट केली आहे. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 9. स्वस्तिक ओ शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आलाय. अपील केली जाते आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली जाईल. लँडिंग टेक ऑफ्स समोरच्याच लोकनेते डी बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या सुरू आहेत. मगाशी मंगेशजी वाकडेकर यांनी सांगितलं की गर्वाने छाती फुगून जाते ज्यावेळेला ही क्रिकेटची स्पर्धा पाहिली जाते आणि समोर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, फटका हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर स्वीपर कव्हर पासून धावतायत. प्रयत्न सुरू आणि तिथे मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद. सिंगर अनुभोईर पळसपे यांचं इथे आगमन झालं. आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. महेश शेट कडू देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. अतिशय दिलदार असं व्यक्तिमत्व. गेली कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा रायगडला त्यांनी दिल्यात आणि त्यातल्या त्यात चांदीची ट्रॉफी हे मात्र विशेष होतं. आणि 6व्या पर्वामध्ये देखील विजेते टीमला चांदीची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. रायगड प्रीमियर लीगच्या 7वं पर्व शिरडोन गावात येते आणि त्यातल्या त्या 6 सप्टेंबरला त्या रायगड प्रीमियर लीगचा ऑक्शन सोहळा पार पाडला जाणार आहे. विसावा रिसॉर्ट येते. त्याची तयारी आता सुरू झाली आहे आणि हे सगळे
मान्यवर आहेत रायगड प्रीमियर लीगच्या मागे नेहमीच उभे राहिलेले आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 15 जिल्ह्यांची एक लीग व्हावी. हळूहळू तो जो 16 आहे तो पुढे चालत चाललाय. 6वं पर्व संपलं, 7व्या पर्वाचे वेध लागलेले आहेत. 32 संघ, तो महासंग्राम तुमच्या भेटीला परत एक वेळा येईल टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. त्याचमुळे या सगळ्या नावांची चर्चा होत असते. दुसऱ्या बाजूला आकाश असतील, विशाल जितेकर, तेजस असतील आणि सगळेच त्यांचे सहकारी संदेश पाटील, चॅम्बो, अमर पवार. बॉल मागे चाललाय फाईन लेगला. तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न होत आहे. 2 धावे इथे मिळताना दिसतील. 1 रन शॉट असा पंचांचा इशारा इथे येतोय. खूप खूप धन्यवाद महेश शेटकडू, आपण उपस्थिती दर्शवलीत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर मुकेश नाईक यांचं योगदान आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. संपूर्ण आदर्श स्पोर्ट्सचं योगदान आहे. स्वर्गीय नितीन नाईक आणि त्याचबरोबर श्रेया स्पोर्ट्स कोपरचं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आहे. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोअर बोर्डर 10. दोन्ही खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेलेत. रोशन पाटील सध्या मैदानामध्ये अमय पाटीलच्या बरोबरीने खेळतोय. मॅचची कडा, बॉल मागे चाललाय फाईन लेगला. फिल्डर नाहीयेत, बॉल थेट जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी रुपी कट घेऊन चौकार. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि खास करून अलिबाग वरून MD ग्रुप सगळेच्या सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आमदार साहेबांचे. आणि नक्कीच विशाल जितेकर यांनी माहिती दिली आहे पुढच्या वर्षी ज्यावेळेला 3रं पर्व या रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं येईल त्यावेळेला MD ग्रुप सह आयोजक असतील. संपूर्ण आयोजनाची सगळ्यात मोठी जबाबदारी MD ग्रुपवर असणार आहे या स्पर्धेची. आणि तुम्ही सगळेजण इथे आलेले आहात, तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कारण ज्या वेळेला अलिबागमध्ये जर तुम्ही गेलात तर या सगळ्यांची खातिरदारी जर तुम्ही एक वेळेला अनुभवली तर घरपण आणि देवपण, अतिथी देवो भव ही आपल्या भारताची संस्कृती आणि परंपरा ती अबाधित कशी ठेवली गेली अलिबाग वासियांच्या माध्यमातून याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सगळे चेहरे आहेत जे सध्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. अंकुशदादा पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र, सगळ्यांची नावं माहीत नाहीत परंतु तुमचा दिलदारपणा नेहमीच हृदयात साठून राहिलाय. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. 14 लॉस ऑफ 2 विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता सीम बॉल ओव्हरला सुरुवात केली जाईल असं पंचांनी दर्शवलंय. गोलंदाजीसाठी भावेश नाईक तो सज्ज होईल. दारावे गावचा सुपुत्र, अतिशय कमी वयामध्ये ज्याने 4 व्हीलर कार जिंकली टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये, असा खेळाडू दारावे गाव, नवी मुंबईचा खेळाडू भावेश नाईक. धावात झाल्या 14. 2 फलंदाज बाद. लक्ष मोठं होत चाललंय. 3,58,873 सबस्क्रायबर झालेले आहेत. फक्त आता 1130 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे 24 लाईव्ह इव्हेंट्सला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या माणसाचं, आपल्या आगरी माणसाचं हे चॅनल आहे. संदेश पाटील प्रवर्तक आहेत या 24 लाईव्ह इव्हेंटचे. बॉल हवेत आहे. बैठक उंच 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 भरारी घेत बॉल सीमा पार येतोय. षटकार, षटकाराची ललकारी. चांगला फटका अमयच्या पॅटमधून. परत एक वेळा आणखीन एक ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. बॅक टू बॅक दुसरा अमयच्या बॅटमधून सिक्सर. बॅट्समन
ब्रिगेड दोन्ही खेळाडू यंगस्टर आहेत आणि दोन्ही खेळाडू आता सध्या एकमेकांच्या विरोधात जर पाहिलं तर हावी आहे अमय पाटील भावेश नाईकच्या विरुद्ध, ज्याने कमी वयामध्ये आपण पाहिलं मालिकावीराची 4 व्हीलर कार जिंकली असा भावेश, परंतु समोर अमय असा खेळाडू आहे जो नेहमी छाप सोडतो. दिल्ली सुपर हिरोज ISPL मध्ये ज्या खेळाडूला खेळताना तुम्ही पाहिलं अंडर-19 प्लेयर, आणि ISPL ने एक सगळ्यात मोठं पाऊल आता उचललंय. 48 खेळाडूंचा उदरनिर्वाह आता चालेल पुढच्या वर्षापासून. ऑलमोस्ट त्या 48 खेळाडूंना ग्रेड वाईज पेमेंट मिळणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये. आणि एक मोठी गोष्ट आहे, टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये सुगीचे दिवस येत चाललेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागेल. प्रत्येक स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स देत राहा. हळूहळू तुमची देखील चर्चा आणि तुमच्या नावाची चर्चा आणि त्याची दखल घ्यायला भाग पडेल ISPL ला. 26 धावा झाल्यात, 2 फलंदाज बाद आहेत. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा करायच्या आहेत अजूनही या मॅच मध्ये. हा बॉल सोडून दिलाय, अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. प्रेशर, मागच्या 2 बॉलवर 2 सिक्सर मारलेत, त्याचा हा दबाव आहे आणि त्यामुळे अवांतर धावेत भर पडेल टीमची. धावसंख्या स्कोर बोर्डवर 27-27. 2 फलंदाज बाद. 16 बॉल मध्ये 35 धावांची गरज. 16 चेंडू आणि 35 धावा. हेलिकॉप्टर ड्राईव्ह मारलाय ओव्हर द बॉलर हेड. डीप मध्ये फिल्डर आहे, 1 धाव इथे मिळताना दिसेल स्ट्रेटिश लॉंगॉनला आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 28. बॉटम हँडचा वापर देखील हे यंगस्टर खूप चांगल्या पद्धतीने करतात. खरं आता फिटनेसवर जास्त भर दिला जातो खेळाडूंच्या माध्यमातून. जिम्स आहेत, सकाळच्या सत्रामध्ये ट्रेनर्स आहेत आणि प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार यांचं देखील इथे आगमन झालंय. पंचांचा इशारा, आणखीन एक वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 29-29. 2 फलंदाज बाद आहेत. राऊंड विकेटने अँगल परंतु थोडासा चुकीचा आहे. त्या ट्रॅम्प लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. पंचांचा योग्य निर्णय. टीमची धावसंख्या 29 आणि त्याच्यामुळे जो दबाव बनवला होता 2 विकेटचा तो आता थोडासा कमी झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरचा. सात्विक अँड स्वरूप रामवाडी पेन. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टम्पवरचा बॉल, हलकीशी अपील केली जाते. पाहूया पंच एकमेकांशी चर्चा करतात. व्हाईट बॉल चा निर्णय इथे देण्यात आलाय, कारण कुठेही न लागता जर बॉल लेग स्टम्पच्या बाहेर गेला असेल तर नक्की हा व्हाईट बॉल आहे आणि तेच इथे घडलंय. व्हाईट बॉलचा निर्णय. सो व्हाईट बॉलचा निर्णय आणि त्याच्यामुळे धावसंख्येला आकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 धावा. आई बॉल सोडून देण्यात आलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार लागलेत आणि आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. ही ओव्हर संपल्याचं नाव घेताना दिसत नाहीये. 17 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे महाग ठरलाय सध्या तरी भावेश नाईक. कमबॅक करावं लागेल भावेश नाईकला. GS स्पोर्ट्स कोयरे नागोटणे या टीमसाठी. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगलं टार्गेट होतं रामवाडी पेनच्या समोर 62, परंतु सध्या तरी त्यांनी निम्म्या धावा केल्यात. बॉल हवेत आहे, चान्स आहे. भावेश खाली येईल, फलंदाज बाद होतोय. रोशन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 3री विकेट गारद. अब भी ठीक करके देता हो हेच सांगितलं असेल भावेशने, कारण सध्या तरी धावा येत होते या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे त्याचा हा जो होता बॉल हा कमबॅक बॉल होता. धावा झाल्यात 31, 31 आणि अजूनही 31 धावांची गरज आहे. 31 अजूनही करायचे आहेत. 62चं लक्ष आहे आणि अंपायर सांगतात इम्पॅक्ट प्लेअर आलाय आता फलंदाजीसाठी. विघ्नेश पाटील. MH43 BQ
4112 स्कूटीला एक चाबी लागलेली होती. MH43 आहे, म्हणजेच नवी मुंबईची बाईक आहे. सो ही चावी कोणाची असेल त्याने आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन जायची आहे ओळख पटवून. वीर अभिराज दळवी आणि MD ग्रुप अलिबाग यांच्या वतीने DJ ऑपरेटर सूरज तुमच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. अभिनंदन तुमचं. कारण सूरज असला, सँडी असला की असाच आवाज, आणि MD ग्रुप असले तर मात्र वीर अभिराज दळवी आणि त्यातल्या त्यात हे सगळे कार्यकर्ते आमदार साहेबांचे यांच्याकडून अशीच बक्षिसं दिली जातात. फुलरलेनचा बॉल होता, बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न, परंतु थोडासा हाताला दुखापत झाली आहे तिथे, परंतु बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. कारण सिमेंटच्या खेळपट्टीवर सोपं नाही आहे खेळ करणं. चांगला प्रयत्न, बॉल बॅक ट्राय होता, बॉल अडवला, परंतु दुसरा हात जमिनी लगत, त्याच्या मागचा हात त्या बॉलवर, त्याच्यामुळे थोडीशी दुखापत तिथे झाली. हा चावी तुमचे या. सगळ्या जनतेचे ते सेवक आहेत आणि सगळ्या जनतेचे ते आवडते आमदार आहेत. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी. खऱ्या अर्थाने क्रिकेटवर तर त्यांचं प्रचंड प्रेम आहेच, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बैलगाडा क्षेत्रावर देखील त्यांचं भरपूर प्रेम आहे. प्रणय घरतसाठी सुवर्ण संधी आहे. कॅच पकडला तर 300 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. प्रणय विजय घरत. धावा झाल्यात 32. 3 फलंदाज बाद आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चौथं षटक सध्या प्रगती पथावर. शुभम जाधव. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल थोडासा खाली राहतोय डीप मध्ये. मिड विकेट मधून फिल्डर येत आहेत. एकदा इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 33. 3 फलंदाज बाद. आकड्यांचा खेळ परत दिसतोय. 11 बॉल 29 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 11 चेंडू आणि 29 धावा. मॅच ऑन. इथे जर एक मोठा फटका मारला अमयने तर मॅच मध्ये पलटवार होईल. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन या संघाचं. परत एक वेळा थोडासा मागे जाऊन बॉल कव्हर्स रिजन मध्ये पाठवलाय. डीप मध्ये फिल्डर थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा इथे नक्की उचलताना दिसेल अमय पाटील. 2 धावा त्याने चोरून काढल्यात. दिवसा ढवळ्या केलेली ही धावांची चोरी आहे 4 वाजून 21 मिनिटांनी. त्याच्यामुळे इथे 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात आतापर्यंत 35-35. आणि आता या मॅच मध्ये 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 27 धावा. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत आहे. संधी आहे. स्वतः शुभम धावतोय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये 3 खेळाडू आहेत. तिघांच्याही मध्ये बॉल पडला आणि तोपर्यंत 2 धावा अमयला मिळताना दिसतील. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आकार घेते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 37. शुभमचा प्रयत्न पहा किती दूरपर्यंत त्याने ती धाव घेतली, परंतु शेवटी ती अपयश आलंय. 37 धावा झाल्यात. 37. 3 फलंदाज बाद आहेत. इंडिगोचं विमान लँड होत असताना लोकनेते दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर. आणि खरोखर एक वेगळं दृश्य पाहायला मिळतंय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चांगलं टेलिकास्ट. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची गरज आहे. कुठेही जाऊ नका. हा सामना पाहायला विसरू नका. रायगड प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना चाललाय. मी MD ग्रुपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं स्वागत करेन या स्पर्धेमध्ये. हे कार्यकर्ते हे फक्त कार्यकर्ते नाही आहेत, हे आमदार साहेबांच्या पाठीचा कणा आहेत.
आमदार साहेबांवर प्रेम करणारी मंडळी आहेत. आमदार साहेबांनी केलेल्या कार्याची पावती म्हणजे हे सगळे कार्यकर्ते आहेत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग असो, बैलगाडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रावर आमदार साहेबांचं प्रचंड मोठं प्रेम आहे आणि याही स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान आहे. आणि पुढच्या वर्षी तर हे सगळे कार्यकर्ते सह आयोजक असणार आहेत या रायगड प्रीमियर लीगचे. कारण टाइम मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट काय असतं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग नक्की पाहायला या, तिथे समजेल. बॉल हवेत उंच, परत एक वेळा सीमारेषेच्या पलीकडे जाईल. बॉल चाललाय 6 धावांसाठी, षटकार. अमेच्या प्रत्येक षटकाला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दीपेश कोळी यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाणार आणि सध्या तरी अमेच्या बॅटमधून दुवादार फलंदाजी सध्या सुरू आहे. 23 धावांची खेळी त्याने साकारली आहे. 43 धावा झाल्यात. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. 8 बॉल 19 धावा हे समीकरण आता आहे. आली लहर, केलाय कहर. अमय पाटील च्या बॅटमधून सध्या षटकारांचा कहर. 43 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. थोडंसं टेन्शन मध्ये सध्या तरी अक्षय पवार पाहायला मिळतोय, कारण त्यालाही माहिती हा सामना संपलेला नाहीये. अमय आहे सामन्यामध्ये. परत एक वेळा पलटवार होईल. चैतन्य आऊट झाला, त्या अगोदर आपण पाहिलं विनीत माळी आऊट झाला, परंतु अजूनही अमय लढतोय. समोर खेचलाय फटका. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. एक सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 44. हा बॉल चांगला होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक सिंगल आली आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा. 7 बॉल 18 धावांची गरज. 7 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. हा बॉल सगळ्यात महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. सोडून दिलाय. पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 17 धावांची गरज आहे. 7 बॉल 17 रन. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन हा संघ देखील हार मानायला इथे आलेला नाहीये. ते देखील संघर्ष करतील. अमयने सध्या तरी डाव सावरलाय. विघ्नेश पाटील इम्पॅक्ट प्लेअर आहे, त्यालाही मोठी खेळी करावी लागेल. बॉल हवेत आणि हा बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. इथे तर फलंदाज जो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला विघ्नेश पाटील, तो सांगतोय मार दिया जाय. त्याच्या बॅट मधून हा सिक्सर आला. टीमची धावसंख्या 51. ऑन साइडला हा एक मोठा धमाकेदार षटकार होता. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 50 अप. 51 धावा झालेल्या आहेत फलकावर आणि 6 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज आहे. 3,58,905 सबस्क्रायबर 24 लाईव्ह इव्हेंटचे कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामुळे आता फक्त 1100 सबस्क्रायबर बाकी आहेत 3,60,000साठी. त्याच्यामुळे तुम्ही नवीन असाल, आपल्या माणसाचं चॅनल आहे, रायगडातलं चॅनल आहे, तर नक्की सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. दादा शिरढोण गावाचा आहे, रायगड जिल्ह्याचा आहे, जीवानी भावाचा कार्य दमदार. मंगेश वाकडीकर दादा जिल्हाध्यक्ष सरस ठरलाई रण. मंगेश वाकडीकर दादा जिल्हाध्यक्ष सरस ठरलाई. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर डॉक्टर गणेश कुंभार पनवेल यांचे इथे आगमन झाले. त्याचबरोबर श्री ऋषी हुद्दार नांदगाव यांचे इथे आगमन झाले आणि डॉक्टर कंकण करावकर कोलीकोपर यांचं देखील इथे आगमन झाले. आपलं ही सहर्ष स्वागत, सुस्वागतम. अकरा धावांची गरज आहे. मगाशी आपण पाहिलं होतं हा ड्राईव्ह करण्यात आला होता अमेकडून, त्यानंतर रनआउट
करण्याचा प्रयत्न आणि त्याच्या अगोदर रमेने ती धाव कंप्लीट केली होती आणि तिथून हा खेळाडू सुसाट सुटलाय, परंतु मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. संतोष आलाय आणि सध्या तरी संतोषने फलंदाजाला सांगितलं, काय म्हणतोस फलंदाज बाद. आता रंगात रंगात आली विकेटचं पतन, थोडंसं क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि डीप स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल इथे टिपला आणि संतोषने या मॅच मध्ये परत एक वेळ आणलंय. संतोष मधने, शुभम कदमने हा झेल तिथे टिपला. 51 धावा, 4 फलंदाज बाद आहेत. संतोष मधने, नवीन बॅटर प्रयास कोळी, वहाळचा खेळाडू फलंदाजीसाठी येतोय. प्रयासला चांगलाच खेळ करणं गरजेचं आहे कारण अजूनही 11 धावा करायच्या आहेत. एकाएकी सामन्यामध्ये परत एक वेळा कमबॅक केले GS स्पोर्ट्स. कुईरे, नागोटणे या संघाने, नागोटणेकर देखील सांगतात आम्ही कमी नाही आहोत. सामन्यामध्ये सातत्याने चित्र बदलत जाईल. सामना तापलाय, मैदान तापलंय, गरमी वाढते सध्या तरी या नानोबा क्रीडांगण पारगाव येथे आणि त्याच्यामुळे ही रंगतदार लढत, मी म्हटलं होतं कोणी मिस करू नका हा सामना, हा चांगला रंगेल. आजच्या दिवसातला सर्वात रोमांचक सामना तुमच्या भेटीला. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आता या मॅच मध्ये असणार आहे. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग, त्याचबरोबर एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन सेट केलाय. पुढचा बॉल आणि ते मात्र डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 5 चेंडू 11, डीप मध्ये पॉइंट ठेवलाय, डीप मध्ये कव्हर्स आहे. हे क्षेत्ररक्षक आतापर्यंत सजवलेत परंतु संतोष मधनेने कमबॅक करून दिलाय. प्रयास कोळी फलंदाजीसाठी तयार, जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागच्या बाजूला, लॉंग लेग, फाईन लेगच्या मधून थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी प्रयासने प्रयत्न चांगला केलाय. चौकार. दळवी यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी पारितोषिक आलंय, खूप खूप धन्यवाद. अभिराजजी दळवी साहेब, वीर अभिराज दळवी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आलंय. आपलंही मनपूर्वक आभार. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 55 आता हा सामना परत बनलाय. 4 चेंडू आणि 7 धावा. संतोष मधनेने पहिल्या बॉलवर विकेट घेतली आणि त्यानंतर कमबॅक झालं होतं परंतु प्रयास कोळी वहाळचा खेळाडू मैदानामध्ये गेला आणि प्रयासने तो प्रयत्न केला आणि 4 धावा आल्यात. संतोष मधनेकडे तो एक्सपिरियन्स आहे, गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. कळंबोली 40+ संतोष मधने आणि म्हणूनच या खेळाडूच्या नावाची चर्चा तर आहे. हा ट्रम्प कार्ड आहे या टीमचा, पण हा सामना वाचवेल का? कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. 4 चेंडू 7 धावांची गरज. मॅच विनर प्लेयर आहे. मी मगाशी ट्रम्प कार्डचा उल्लेख केला होता कारण पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये त्याने धावा देखील चेस केल्या होत्या. 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज असताना 4 बॉल 7 हा बॉल सोडून दिलाय. विकेट कीपर ची कलाकारी, बॅटर सांगतोय आम्ही घेणार DRS. वाईड बॉल चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमने तो रिव्ह्यू गमावलाय कारण बॉल योग्य आहे असं सांगण्यात येत आहे. JP यांच्या माध्यमातून बॉल सुटला आणि थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली विकेट कीपिंग. संतोष मधने यांच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हणतात ना ते. याच्यासाठी अनुभव अध्यापकाचं काम करतो. क्षेत्र कोणतंही तुम्ही निवडा, कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही आणि हा खेळाडू त्याच्यासाठी जाणला जातो. संतोष मधने शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 7 धावांची गरज आहे. समोर प्रयास. प्रयासचा बॅटचा स्विंग एवढा खतरनाक आहे, सडक पे कडक, बेधडक, जिया गया, धडक धडक धडक, सिक्सर.
त्या लहान मुलाचा जल्लोष पा इसे घेते टशन. जसा सिक्सर मारला प्रयासने आणि त्यानंतर ज्या वेळेला डगआउटचं दृश्य दाखवण्यात आलं होतं, तो मुलगा बघा सात्विक आहे. आय थिंक तो नाव सात्विक आहे, परंतु सध्या तो 4 झालाय. आता कोणाला तो ऐकणार नाहीये. आता या मॅचची कहाणी आहे 2 बॉल 1 कंपल्सरी टार्गेट चेस आहे. हा जर बॉल डॉट बॉल आला तर नागोटणे संघ देखील कमबॅक करू शकतो. संतोष मदनेला त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा बॉल टाकावा लागेल, कारण समोर आहे प्रयास. नाव प्रयास आणि त्याने प्रयत्न खूप चांगले केलेत. वाळचा खेळाडू मैदानामध्ये गेला, एक चौकार आणि एक षटकार मारला, मॅचची हवा काढली आहे, परंतु 2 बॉल 1 धाव कंपल्सरी टार्गेट चेस असल्यामुळे अजूनही सामना संपलेला नाहीये. शेजारी वाढलेत बॅटरच्या, सगळे खेळाडू जवळ आलेत. पुढचा बॉल तयार. संतोष मधने टाकण्यासाठी आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा बॉल टाकावा लागेल. ओ चांगला बॉल होता, मात्र रनआउट चान्स आहे. डिरेक्ट हिट लागलाय. पंच इथे सांगतात टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल, रनआउट चेक केला जाईल आणि हा जर रनआउट असेल तर मी म्हटलं होतं तुम्हाला हा सामना सोडू नका. रायगड प्रीमियर लीगचा सगळ्यात रोमांचक सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. निर्णय आलेला आहे नॉट आउट. संघ इथे जिंकलाय. सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेन. अभिनंदन. दर्शन मात्रे यांनी काही जे पारितोषिक लावलेले आहेत तर ती पारितोषिक अशा प्रमाणे आहेत. विनीत माळी 5,000, चैतन्य पाटील 3,000, अमय पाटील 3,000, विघ्नेश 1,000 आणि प्रयास 1,000. ही सगळी पारितोषिक तुम्हाला दर्शन यांच्या माध्यमातून दिली जातील जे संघ मालक आहेत. शुभम डाकी याच्यासाठी देखील पारितोषिक आहे 3,000 रुपये. सो शुभम डाकीसाठी देखील 3,000 रुपये आहेत. समोर आपण पाहतोय रोडवर एक ट्रेलर अडकलेला आहे. आजूबाजूला ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत, चुकीच्या पार्क केलेल्या आहेत, ती जागा थोडीशी मोकळी करा. आपलं जर नुकसान झालं तर आपण त्याला जबाबदार असाल.